यो गाईज, तर आज आपण एक सायन्सचं एक्सपेरिमेंट करणार आहोत. तर स्टार्टिंग विथ ऑइल आपण काय करणार आहोत, आय थिंक सो तुम्हाला सॉल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशन माहीत असेल, तर आपण त्याचाच एक्सपेरिमेंट करणार आहोत. आपण पाणीसोबत तेल मिक्स करणार आहोत, पाणीसोबत हळद मिक्स करणार आहोत आणि पाणीसोबत मीठ आय मीन डिझॉल्व्ह करून बघणार आहोत. सो स्टार्टिंग विथ तेल, सगळ्यात पहिले कंटेनरमध्ये पाणी भरून घेऊया. डन. आता ऑइल टाकूया ह्याच्यात. मी त्यात थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता डिझॉल्व्ह नाही होते. वरती त्यांनी एक लेअर बनवली आहे त्याची. जर तुम्हाला दिसत नसेल तर हे बघू शकता की त्यांनी एक त्याची सेपरेट लेअर बनवलेली आहे. सो गाईज, आपल्याला ह्याच्यावरून हे कळतं की वॉटर आणि तेल डिझॉल्वेबल नाही आहे. आता मी कंटेनरला एम्प्टी करतो. आता वापस ह्याच्यात आपण पाणी टाकूया. आणि आता यावेळेस बारी आहे मीठची. आता मीठ टाकूया गाईज. गाईज, मीठ बघू शकता डिझॉल्व्ह झालेलं आहे. या गाईज, मीठ जे आहे ते डिझॉल्व्ह झालेलं आहे. इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता. मी तुम्हाला गाईज वरती पण दाखवतो, मीठ डिझॉल्व्ह झाले. आणि आता वापस मी कंटेनर खाली करतो. आणि आता बारी आहे हळदीची. वापस ह्याच्यात आता आपण पाणी टाकूया. डन. आणि आता बारी आहे हळदीची. त्याला थोडं मिक्स करूया. गॅस, तर तुम्ही क्लिअरली बघू शकता की हळद आणि जे तुम्ही पाणी म्हणू शकता की ते डिझॉल्व्ह झालेलं आहे. तर काही त्याच्याहून आपल्याला हे कळतं की वॉटर प्लस ऑइल डिझॉल्व्ह नाही होऊ शकत. वॉटर प्लस हळद डिझॉल्व्ह होऊ शकते आणि वॉटर प्लस मीठ पण डिझॉल्व्ह होऊ शकतं. म्हणजेच वॉटर ऑइल नॉन डिझॉल्वेबल, वॉटर सॉल्ट डिझॉल्वेबल, वॉटर टर्मरिक आय थिंक सो डिझॉल्वेबल. येस. तर गाईज, भेटूया नेक्स्ट टाइम नवीन एक्सपेरिमेंट सोबत. बाय.